गुलकंद या सिनेमातील प्रेमाचा गुलकंद या गाण्यानं आजच्या या भागाची सुरुवात झाली. जे गाणं गायलं गोड गळ्याची राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र हिनं. आणि तिला आज या मंचावर साथ दिली समीर चौगुले आणि प्रसाद ओक यांनी. आणि मंडळी, विशेष बाब म्हणजे हे गाणं लिहिलंय आपल्या सचिन मोटे सरांनी आणि हे गाणं संगीतबद्ध केलंय आमिर हडकर यांनी. प्रेमाचा हा गुलकंद मुरतच चाललाय, तर विनोदाचा हा गुलकंद चाखण्यासाठी सज्ज होऊया, कारण तुमच्या समोर आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, हास्याचा हा गुलाब तुमच्या गालांवर खुलवण्यासाठी सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जोरदार स्वागत करूया. गुलकंदाप्रमाणेच गोड आणि कूल कौतुक करण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई तावणकर, अर्थात गुलकंद सिनेमातील नीता ढवळे. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक, अर्थात गुलकंद सिनेमातील गिरीश माने. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे गुलकंद सिनेमाची टीम. इनफॅक्ट नीता ढवळे यांची तर संपूर्ण फॅमिली आज इथे आलेली आहे. जोरदार त्यांचं स्वागत करूया. नीता ढवळे यांचे मिस्टर मकरंद ढवळे, अर्थात हास्य महारथी समीर चौगुले. नीता ढवळे आणि मकरंद ढवळे यांची ज्येष्ठ कन्या मीनाक्षी, अर्थात मीनू, अर्थात जुई भागवत. ढवळे कुटुंबाचं जेनझी शेंडेफळ नकुल, अर्थात शार्विल आकटे. गिरीश माने यांची बायको रागिणी माने, अर्थात ईशाटे. आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र. या सिनेमाचे छायाचित्रकार उदय सिंग मोहिते सर. गुलकंद सिनेमाचा संकलक मयूर हरदास. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. गुलकंद विषयी भरपूर 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 गप्पा मारायच्या आहेत, पण आता वळूया आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, एका शिक्षकानं लिहिलंय प्रेमपत्र. चला बघूया त्यांच्या या प्रयत्नांना किती यश मिळतंय ते. हॅलो सई. हाय प्रसाद. तुम्हाला कल्पना आहे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बाई आहेत, आडनाव बदलणाऱ्या डे मॅडम. गेली 3 वर्ष मी त्यांच्यापर्यंत माझ्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, पण अजूनही मला यश आलेलं नाहीये. जगाने साथ सोडली, पण एका गोष्टीने माझी साथ नाही सोडली. मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. प्रसाद, तुझे अनंत उपकार आहेत रे. आजपर्यंत 9 आवृत्त्या तुझ्या आलेल्या आहेत. 9 वेळा मला तोंडावर पाडलेला आहेस तू. आता या 9 आवृत्त्यांची एकत्रितपणे होळी कशी करायची असा विचार करत करत असताना तू 10वी आवृत्ती आणलीस. या 10व्या आवृत्तीत काहीतरी स्पेशल आहे. तुला माहितीये काय स्पेशल आहे? आधीच्या 9 आवृत्त्यांमध्ये तुम्ही कसे मी दिलेले फंडे व्यवस्थित वापरलेले नाहीत ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, आणि एक नवीन फंडा दिलेला आहे. क्या बात आहे. तो नवीन फंडा काय आहे माहितीये का? तो असा आहे की तुमच्या आवडणाऱ्या व्यक्तीला तुम्ही एक निनावी पत्र पाठवा, तरी ती मोहरून जाईल. तुम्ही फक्त तिच्या समोर जायचं आणि मीच तो असं म्हणायचं, ती तुमच्या मिठीत. क्या बात आहे यार. काय करायचं? एरवी मी तुझ्यावर विश्वास ठेवला नसता, पण मंजिरीने स्वतःहून मला फोन केला आणि सांगितलं ही 10वी आवृत्ती स्पेशल आहे, तिच्यावर विश्वास ठेव. तिच्यावर कसा विश्वास ठेवणार नाही? तिचं प्रत्येक बोलणं खरं वाटतं, जेवढं तुझं प्रत्येक शब्द ह्यातला खोटा आहे. पण हे जे टिप्स दिलेस ना तू, की निनावी पत्र पाठवायचं, ती मोहरून जाईल, समोर जायचं, मीच तो मिठीत, यासाठी मी खरं तर तिकडून मला तुला मिठी मारायची आहे. मी आता तिकडे जाणार आहे. पत्र ऑलरेडी तिच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सकाळी तिने मला फोन केलेला आहे मॅडमनी, प्लीज मला तुम्हाला भेटायचं आहे, काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी. मी आत्ता जातो त्यांच्या समोर आणि मॅडम. सर काय करताय? 1 मिनिट, हे काय घातलंय तुम्ही सगळं? असं बोलता बोलता हे काय कुठून आणलं? काय हे? सॉरी,
ते नाटकाची रिहर्सल सुरू आहे ना लहान मुलांची. पण मग इथे का घालून त्याची आलाय? प्रॉपर्टी इथे मी ठेवली होती. हो, बाजीगर एक चुरस कथा असं एक नाटकाचं नाव होतं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. त्या नाटकातच मी होतो. मॅडम मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं एक सांगायचं. मिनिट सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. नाही मॅडम प्लीज, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. मी आधी बोलणार. बरं तुम्ही बोला नाही तुम्ही बोला. प्लीज. मॅडम तुम्ही बोला ना मॅडम. नाही आता तुम्ही बोला. नाही तुम्ही बोला ना मॅडम. नाही तुम्ही बोला. तुम्ही बोला. तुम्ही नाही नाही नाही, बोलतो बोलतो बोलतो. नाही, नाही. अरे थांब ना, संपवू नका. बोलतो यार. प्लीज प्लीज थांब ना यार, संपवू नको. होय. बोला. ठीक आहे तुम्ही बोला. बोला सर लवकर, मला महत्वाचं बोलायचंय त्यानंतर. मीच तो. अं? मीच तो. काय प्रसाद काय आहे, अजून मिठीत नाही. ए, सर काय काय होतंय सर? मीच तो. काय बोलताय सर तुम्ही? तुम्हाला काहीतरी सांगायचंय ना. हो सांगायचं आहे. मग तुम्ही असं महत्वाचं काहीतरी सांगायचं असल्यासारखं मला सांगायचंय करत होतात आणि मीच तो एवढंच बोलायचंय तुम्हाला. नववी आवृत्ती सुद्धा गेली कचऱ्यात आता. तर कोणाशी बोलता तुम्ही? मला काही कळतच नाही सॉरी तुमचं. मॅडम, तुम्ही का चिडला तेवढ्या? प्लीज प्लीज मॅडम प्लीज बसा इकडे. Please. तुम्हाला तुमची मस्करी करून झाली असेल तर मला खरंच काहीतरी महत्वाचं बोलायचंय. नाही मॅडम प्लीज बोला, तुम्ही बोला. सर काल आपल्या शाळेत एक घृणास्पद लांछनास्पद गलिच्छ गोष्ट घडली आहे. म्हणजे काय घडलंय? एका गुलछबू वृत्तीच्या निर्लज्ज माणसाने निनावी प्रेमपत्र पाठवलंय सर. सर सर आत्ता तो माणूस जर समोर आला ना तर मी चपलेने कुदवेन त्याला. ये असं या चपलेने कुदवेन, खरंच सांगते. फिरलंय ना माझं. आय एम सॉरी. म्हणजे तुम्हाला आय एम सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? जनरल तुम्ही का सॉरी सर एक मिनिट. तुमचा ना प्रॉब्लेमच आहे सर. जगात कोणाचंही काहीही घडलं तरी माझ्यामुळे घडलंय असं तुम्हाला का वाटतं? एवढे चांगले का आहात तुम्ही? तुम्ही प्लीज चिडू नका मॅडम. बरं ठीक आहे, मला सांगा तुम्ही पुरुष आहात? हा? हो आहे पुरुष आहे. हो म्हणा ना. हा काय प्रश्न आहे म्हणून मी हसलो. हा काय प्रश्न असतो? बरं ठीक आहे, एक मिनिट. तुम्ही पुरुष म्हणून मला सांगा, तुम्ही हे असलं गलिच्छ पत्र एखाद्या स्त्रीला लिहाल? नाही ना? नाही नाही पण मॅडम मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, त्या पत्रात गलिच्छ असं काही नाही आहे. हा? म्हणजे नसावं असं मला, कारण तुम्हाला कोण तसं पाठवेल ना पत्र, म्हणजे असं मला जनरल. मला कसं माहित तुम्ही लिहिलंय पत्र? सांगा मला, तुम्ही लिहिलंय का पत्र? तुम्हाला त्या पत्रात काय आहे हे कसं माहित? सर तुम्हाला ना माहित नाही, अशी माणसं इतकी आहेत ना जगात. मी शोधून काढणार आहे. ओके ओके मॅडम ओके. तो कोण आहे हे मी शोधून काढणार आहे. कारण कसं असतं ना, चोराच्या मनात चांदणं असतं. तो समोर आला ना मला बरोबर कळेल. असा घाबरलेला चेहरा बघितला, असा पांढरा फट्टक घाबरून चेहरा पांढरा फट्टक पडलाय, घाम फुटलाय असं दिसलं ना की मला. तुम्हाला का घाम आलाय सर? नाही जनरल आणलाय म्हणून वापरला, अदरवाईज नसता वापरला. प्रॉपर्टी आहे म्हणून वापरली, तसं काही नाही आहे. आय एम सॉरी. झालात सुरू? सॉरी मॅम. कळलं मला तुम्हाला का घाम फुटलाय. का घाबरलाय तुम्ही की मी एवढी चिडली आहे, माझ्या बरोबर इतकं काहीतरी वाईट घडतंय आणि तो माणूस समोर आला तर मी त्याला केवढं मारेन हे तुम्हाला दिसतंय म्हणून तुम्ही घाबरलात. आणि तुम्ही किती चांगले आहात हो तुम्ही. एवढे चांगले का आहात तुम्ही? तुमचा हा चांगुलपणा आहे ना, मला खूप आवडतो. आणि त्याचाच मला राग पण येतो. किती चांगला असावं, किती चांगला असावं माणसाने. प्लीज शांत बसा प्लीज नाही, प्लीज मॅडम. चोराच्या मनात चांदणं असतं ना, हे बरं आहे. मला बरोबर ओळखता येईल. बरोबर आहे ना सर? असंच ओळखायचं ना.
ऍक्च्युली म्हणींचा माझा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लहानपणापासून म्हणींना 0 मार्क मिळालेले आहेत मला. एकदा तर मी अंथरूण पाहून पिठावर रेघोट्या अशी म्हणलेली. म्हणजे मला ते एक्झॅक्टली कळत नाही म्हणींचं, त्यामुळे मी त्याच्यावर कॉमेंट नाही करू शकत. प्लीज प्लीज. सर पण माझं म्हणणं आहे की ह्या माणसाला पत्र लिहायची हिंमत होते, मग नाव का नाही लिहायचं? बरोबर आहे. हिंमत आहे ना एवढी, मग नाव पण लिही ना. निनावी पत्र का पाठवायचं? कदाचित त्याचा हेतू चांगला असेल मॅडम, मला असं वाटतं. मला काय तुम्हाला कसं माहित? तुम्ही का दुसऱ्यांची बाजू घेताय सर? बाजू नाही घेते मी. पत्र बघितल्यावर मला असं वाटतं की तो एक सज्जन माणूस असा. बघितलंय तुम्ही पत्र? आता जस्ट थोडा वेळ. मी तुम्हाला दाखवलंच नाहीये अजून पत्र. मी हे पत्र तुम्हाला इतका वेळ दाखवलं होतं का? हो, हे पत्र आहे का ते? हो. ऍक्च्युली हे पत्र बघून मला जनरल सांगतो की जो लिहिणारा माणूस आहे तो साधा सरळ असावा असं मला वाटतंय. मध्यम उंचीचा असावा. म्हणजे एकदम उंच पण नाही, एकदम असा पण नाही. तो दिसायला मदनाचा पुतळा जरी नसला तरी एवढा पण नसावा. पण हा म्हणजे संसार मात्र तो उत्तम करू शकेल असा वाटतोय. या एका पत्रावरून तुम्हाला एवढं सगळं वाटतंय त्या माणसाबद्दल? आणि मी अंदाज लावला. चुकलाय मग सर तुमचा अंदाज. चुकलाय तुमचा अंदाज. हा माणूस चांगला असूच शकत नाही सर. हा माणूस ना एक भित्रा गलिच्छ माणूस आहे. नाही हे असं नका म्हणून. त्याला काय- पत्रही लिहिता येत नाही हो त्याला. होय, पत्र आहे ना, होय. मग गद्यात लिहायचं. मग? हे काय गाणं लिहिलंय पिक्चरचं. पिक्चरचं गाणं लिहिलंय? हे गाणं आहे? टकमक पाहुनी तुझ्या ग डोळ्यात, धडधड होतीया अशी ग उरात, चल आता होऊ दे कहर कहर, जाऊ डेटवर प्रशांत मडपूवार. हे गाणं आहे? शेवटचं काय आहे प्रशांत मडपूवार? अरे तू मंजिरीला हे पत्र लिहिलंस म्हणून नमुना छापला होतास ना त्या पुस्तकात. म्हणजे हे गाणं आहे तसं उचललंस तू. किती लबाडी. काय सर कराल? कोणाशी बोलताय तुम्ही तिथे? तुम्ही भिंतीकडे बघून का बोलता? तुमचं नाव हे वाढत चाललंय सर. मला भीती वाटते. तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे. हो सॉरी मी आय एम ओके. मी हे पत्र नोटीस बोर्डवर लावणार आहे. नाही नोटीस बोर्डवर कशाला लावताय तुम्ही? काय अक्षर आहे हे अक्षर कसं नसावं याचं उदाहरण म्हणून मी हे नोटीस बोर्डवर का लावणार माझं बोबाटा होईल सगळं आहे. होऊ बाहेर. द्या. नाही त्या माणसाला कळू द्या अरे त्याची यार. चूक. काय अक्षर आहे हे सर? बरोबर आहे. शी. हे ऍक्च्युली कसं असतं की हल्ली आपण टायपिंग करतो ना मोबाईलवर, त्यामुळे लिखाणाची सवय आपली गेलेली आहे. त्यामुळे कदाचित झालं असेल असं. पण एक तुम्हाला सांगू का, ज्यांचं अक्षर वाईट असतं ना त्यांचं हृदय शहाळ्यासारखं गोड असतं. ते शहाळ मी फोडेन. त्याचं खोबरं खवेन आणि त्याची चटणी बनवेन. कळलं ना? प्लीज हे अक्षर ना मला ओळखीचं वाटतंय सर. हे नाही हे हे हरियाणाचा वाटतोय कोणतरी. इथला नाहीच आहे तो, लांबचा आहे तो. हे हरियाणा मधला माणूस जाऊ डेटवर मराठी गाणं का लिहेल असं? अरे लिहू शकतो यार मी. ऐका माझं, ऐका हे ओळखीचं अक्षर आहे सर. नाही, हे नाही. मी रोज रोज बघितलंय कुठेतरी अक्षर, पण मला आठवत नाहीये कोणाचं आहे. जाऊ दे चल आता. सर ऍक्च्युली सर माझ्या मनातल्या भावना मला शाळेतल्या एखाद्या शिक्षकाचं काम असणार सर. शिक्षकाचं काम असं नाहीये, पण असूही शकतं. जर शिक्षकाने एखाद्या पाठवलं असेल हे पत्र तर काय फरक पडेल नाही का? एखादा शिक्षक तुमचा चाहता असू शकतो, तुमच्यावर जीवापाड प्रेम करू शकतो. मग तो स्वप्न बघू शकतो की तुम्ही त्यांच्या जोडीदार व्हाल. तो लग्नाची स्वप्न अशी रंगवू शकतो, असं संसाराचं चित्र सुद्धा रंगवू शकतो नाही का? ते चित्र मी फाडू पण शकते नाही का? त्याच्या चिथड्या पण करू शकते नाही का? प्लीज जरा थांबा. पण मी खरंच सांगतो, कोणीतरी असेल तुमचा चाहता. जाऊ दे ना, कशाला? पण कोण? मीच तो. काय तो म्हणाला तुम्ही? शिंक आली तुम्ही सर काय बोलला तुम्ही? मला शिंक आली की मराठी ऐकू येतं. मला अनेकांनी कॉम्प्लिमेंट दिली. आता मीच तो. हे बघ मीच तो. हो. खोकला इतरा सुद्धा शब्द ऐकवतो. खोकला हे ऐकवला असं खोकला ऐकू? आहे. आंबई येतं. कारण मराठी भाषेचा एक जाज्वल्य अभिमान म्हणून माझ्या ह्या प्रत्येक गोष्टीत मी मराठी ऐकू येतं असं म्हणजे जांभई अनेकांनी जांभई कॉम्प्लिमेंट असा आवाज येतो. कॉम्प्लिमेंट मला दिलेली आहे तशी लोकांनी. खोकून बऱ्याच. दाखवा. खोकला असं होऊ असं शकतं. कसं? होय तो.
अरे बाप रे होऊ शकतं हे असं आणि जांभई भाई हे होत आहे खोटं वाटतंय थोडं पण खोटं नाही पण असं आहे असं म्हणजे होतं? होय 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 मी ते मॅडम नमस्कार. बोला तुम्हाला कोणी चिठ्ठी लिहिली या लवकर सांगा कोणी चिठ्ठी लिहिली या नाही तर टायरात घालून त्याचं ढुंगाणं सुजावलं का नाही मी नाव बदलून टाकीन मी. बोला कोणी चिठ्ठी लिहिली तुम्हाला. नाही माहिती म्हणून तर तुम्हाला बोलवलंय ना. होय ना नाम्या बर्फ घेऊन या आतमध्ये. बर्फ बर्फाची लादी बर्फाची लादी तुम्ही बर्फाची लादी घेऊन फिरता मी घेऊनच फिरतोय. बायकासनी चिट्टा लिहिणारा जर मला गाव लाग नाही पहिलं मी बर्फवाल्याकडे जातोय बर्फाची लादी घेतोय मग ती घेऊनच इकडे येतोय. त्याच्यामुळं मी त्याला 0 मिनिटात पकडत असतोय बघा आता सोडतच नाही. पोलीस कसे आले असे म्हणजे सर मला भीती वाटत होती सर. म्हणजे हे असं अचानक निनावी पत्र येणं उद्या जाऊन काय होईल काय माहिती. मला रस्त्यात कोणी पकडलं माझ्यावर काही हल्ला बिल्ला मला भीती वाटत होती. पत्रांनी नाही होत असं काही मॅडम कंप्लेंट टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. मला भीती वाटते खरंच. 0 मिनिटात हुडकून काढतो का नाही बघा त्याला मी ढुंगाण सुजावणारच त्याचं मी आज त्याला सोडत नसतोय मी आज. मला ही चिठ्ठी माझ्या स्वतःच्या बायकोला चिठ्ठी लिहायचा हो एक जण प्रेमाच्या चिठ्ठ्या. काय मग बायको आता त्याच्यावर राहते अहो बायको आता त्याच्यावर राहते. ठीक आहे हरकत नाही एवढा खर्च केला लागला मी. हरकत नाही बेटर लक नेक्स्ट टाइम काही प्रॉब्लेम नाही सहज बोलून गेलो मी तो कोण आहे हे ह्याला घ्या आतमध्ये घे. प्लीज सोडा ना सर त्यांना प्लीज. लिहिली का तू? एक नाही चिठ्ठी लिहिली का सांग नाही तर घालीन बांबू चिठ्ठी होय लिहिली. असं नाही एक मिनिट सर. लिहिली का सांगायची. एक मिनिट सर. एक उगाच तुम्ही त्यांना बोलू नका त्यांची काहीही चूक नाहीये. अहो, ते नाही चिठ्ठी बिट्टी लिहू शकत. काय जिगर लागतं चिठ्ठी लिहायला. अहो ते पेदरे आहेत खरंच. काय बोलताय तुम्ही पेद्रा आहे काय बोलताय तुम्ही नाही आहात का सर. अहो, नाहीये मी पेद्रा मी लिहू शकतो प्रेमपत्र तुम्ही 3 सेकंद तरी एका स्त्रीच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकता. का नाही बघू शकणार बघू शकता. बघा असं नका करू तुम्ही एकदम ना मला हे होतं तुम्ही एकदम असं हे नका बघितलं? करू. बाई तुम्ही थांबा तिकडे बसा जरा. ते नाही काही करू शकत. तुम्ही तिकडे बसा मला माझं काम करू द्या. होय. मला माझं काम करू द्या. ए पुढे इकडं असं हे चिठ्ठी लिहिली का चिठ्ठी तू लिहिली का मी नाही लिहिली खरं सांगायचं. मी नाही लिहिले ह्याने लिहिले हे बघ हे ह्याने लिहिली हे याला पकडा घेऊन जायला ए मी मन आहे तुझं मला काय अडकवतो या सगळ्यात. हे बघ मी वाजवतोय तोपर्यंत ठीक आहे. मी जर वाजवली ना बस बोलू नको सॉरी काय तोंड उघडायचं नाही मला ए. हा? कुणाशी बोलतेस नाही हे नाटक करू नको तू सांग. त्यांची सवय आहे स्वतःशी बोलण्याची. जाऊ द्या. बाई तुम्ही बसा म्हणलं ना तिकडं. तुम्ही त्यांना तुम्ही उगाच एक काम करा तुमच्या शाळेतली जेवढी पुरुष आहेत की नाही सगळ्यांनी इथं घेऊन या. का सगळ्यांची अक्षर चेक करू तुम्ही आता. हा अक्षर सगळ्यांचं हँड रायटिंग चेक करतो का होतोय की ना बघा 0 मिनिट. ऐक हात गेला लिहू नाही शकत आता हात गेला 1 महिना लिहिता नाही येणार आता काय झालं. मला ते मगाशी म्हणालो ना विटॅमिन ते कोसळलं आणि ऐक गावला बघा काय हा ह्यानं चिठ्ठी लिहिली तुम्हाला. हे बघा हे खरंच नाही चिठी ह्यानं चिठ्ठी लिहिली तुम्हाला. नाही कशावरून मी नाही म्हणजे बेन्या मी जेव्हा म्हणलं सगळ्यांचं हँड रायटिंग चेक करायचे हातावर पडलेस होय. नाही मी खरंच हात दुखतोय माझा खरंच सांगतो. कबूल कर चिठ्ठी तू लिहिलीस की नाही मी हा बायकांना चिठ्ठ्या तुझ्या व्हायला बायकांना चिठ्ठ्या लिहितोस का? नाही लिहिली मी नाही लिहिली बोल नाही लिहिली हे बघ मी पेपर मध्ये तुझा फोटो देईन नाही. आणि लिहिन अमुक शाळेतला एक मास्तर बायका पळवे आहे म्हणून. बायका पळल्या. बोल तू चिठ्ठी दिली नाही हे बघ बघ घालीन बाबू चिठ्ठी दिली का आला बर्फ आहे ना त्याच्या आईला तुला आता बर्फावर झोपावं लागणार नाही. बरोबर मान्य करशील तू आता बोल चिठ्ठी दिली की नाही. हो खरं सांग. हो मी लिहिली चिठ्ठी मी मॅडमना निनावी पत्र लिहिलं कारण गेले 3 वर्ष मॅडम मला खूप आवडतात माझ्या भावना त्यांच्यापर्यंत कशा पोचवायच्या खूप प्रयत्न केला मी. शेवटी मी एक दळभद्री पुस्तक ते वाचलं कुठलं तरी त्याच्या मागे लागलो आणि मी पत्र दिलं. मी मान्य करतो माझ्यातून गुन्हा घडला मला शिक्षा द्या. याला घ्या आतमध्ये याला आतमध्ये घ्या याचा- थांबा. मला तक्रार मागे घ्यायची आहे. मॅडम तुम्ही विचार करा ग बसा. हे बघा साहेब मला तक्रार नाही करायची आहे. सॉरी तुम्हाला त्रास दिला आणि थँक्यू तुम्ही लगेच मदतीला धावून आलात पण मला तक्रार मागे घ्यायची आहे. बाईंनी तक्रार माग घेतली म्हणून सुटलायस.
पुन्हा जर कुठल्या बाईला चिठ्ठी लिहिलीस का नाही टाक. चल. किती कराल मॅडम ऍक्च्युली किती कराल शाळेसाठी हा शाळेची बदनामी होईल, पेपरात वाईट साईड छापून येईल, छिथू करतील शाळेवर सगळे म्हणून म्हणून एवढं सगळं तुम्ही स्वतःवर घेतलं. शाळेचा नाही. किती चांगले आहात हो तुम्ही. कसे म्हणजे तुम्ही नाही. तुमचं काय करायचं. तुम्ही माझ्या आईच्या पोटी का नाही जन्माला आला. त्याने काय झालं असतं. आपण सख्खे भाऊ बहीण झालो असतो. हाड हाड हाडगा. बरं, सर, नाही नाही मला नाही ऐकायचं हे. नाही नाही मॅडम मॅडम तुमचा गैरसमज होतो. नाही मॅडम नाही मॅडम. आपण चांगले मित्र तरी आहोत. हो पण ते आणि ते भाऊऱ्या ते नाही पाहिजे मला. बरं, आपण मित्र आहोत. हो मित्र आहोत. आहोत ना. जवळचे मित्र आहोत आपण. मला इतक्या जवळचे आहोत की कधी असं म्हणजे प्लीज प्लीज. आता एवढं तुम्ही केलंय शाळेसाठी. होय होय. माझ्याकडून तुम्हाला एक ट्रीट. डेटवर याल माझ्या बरोबर. याल का. विचारताय मला डेटवर याल का म्हणून. डेटवर काय प्रियकर प्रेयसीनीच जायला पाहिजे असं काही नाही ना. ऑफकोर्स. कोणी जाऊ शकतं. हो. मित्र जाऊ शकतात. Yes. अख्खी फॅमिली एकत्र जाऊ शकते. मित्रांचा ग्रुप जाऊ शकतो. हो हो ऑफकोर्स जाऊ शकतो. जाऊया ना मग. Sure, जाऊया. वा वा, जोरदार टाळ्या. अतिशय गोड परफॉर्मन्स, अगदी गुलकंदाप्रमाणे. किती मस्त. ऐकूया या गुलछबून विषयी आपल्या हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. तर मन कसं जिंकावायचे लेखक प्रसाद ओक. वा, गणेश सागड्यांची संकल्पना. समय पुस्तकाच्या सुरुवातीला एका फार मोठ्या लेखकाची प्रस्तावना आहे. ती तू दरवेळेला मिस करतोस आणि त्यामुळे असे घोळतात. सुरुवातीला असं लिहिलेलं आहे की तू जर कुणालाही धरलंस ओलीस तर मिठी मारायला येतील पोलीस. श्याम बांगर. पण हे कॉम्बिनेशन ऑलवेज रंजक ठरतं या मंचावरती, तुझं आणि ईशाचं. मस्त, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. मजा आली मजा आली. थँक्यू मस्त झाला परफॉर्मन्स. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. मंडळी, अरुण दादांनी दिली आहे आपल्या मित्रांना बर्थडेची पार्टी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची महाथाळी अनुभवण्यासाठी. जी चाखण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. अरे बराबर 3 खुर्च्या खाली आहे. काय म्हणता आंटी. नमस्कार. अरे आहे ना. बरं काय मग लय दिवसानंतर आला तो तुम्ही. हा नाही ते काय आजकाल आहे ना आम्ही घरीच जेवण बनवून राहिलो. हा का. हो ते ट्रम्पने टॅरिफ वाढवलं नाही ना. ट्रम्पने टॅरिफ वाढवलं नाही तेव्हा मंदी येणार आहे. त्याच्यामुळे आम्ही घरामंदीच जेवण बनवतो. होय काय. होय. ए गरम पाणी आण रे. पुढं मग. पुढे काही नाही. हे काय आमच्या आज हे तयार होऊन आले एकदम. आईला आज जोरदार आंघोळ झालेली दिसते मग. हा आंघोळ मस्त केले. आज मी साबणाने आंघोळ केले आणि सगळ्या अंगाराची छान सुगंधी पावडर पण टाकले. या दोघांना इकडे घेऊन आलोय मी नी. हो माझा वाढदिवस आहे. आईला तुमचा पण वाढदिवस असतो का. माझा पण वाढदिवस असतो म्हणजे मी माणूस नाही म्हणजे माझी वाढ होत नाही. तसं नाही. मस्करी केली हो. मस्करी केली. सॉरी. वाढदिवसाच्या दिवशी मस्करी कराल तुम्ही. नाही ते बरोबर आहे. ज्या गोष्टीची वरच्यांची मस्करी केला ना तो आज दिवस आहे आणि परत त्याची मस्करी करता वाय तुम्ही. सॉरी. काय तुम्ही बसा ना. चला बसून घेऊ. अच्छा रे बच्चा. काय मग भाऊ काय 12 वर्षाचे झाले काय. 12 वर्षाचा मी. तसं नाही. अरे कशी बोलते. उकोन
उकून 50 नाही तुम्ही चुकून 50 वर्षाचे झाले अरुण भाऊ अरे मस्करी करून राहिला त्या मस्करी केली बस त्याचा स्वभाव माहिती त्या आहे का? पैसे तुम्ही मगापासून 4 वेळा उठले त्या पैसे ऐका ना, ताट घेऊन जा आंटी दणकून भूक लागली आहे दणकून 3 राईस प्लेट 3 का तीन. 3 राईस प्लेट सांग तीन राईस गरम मल्टी गरमाट रे तुम्हाला वासऱ्यानं सांगत होतो दुसरीकडे जाऊया इकडं पंखा नाही काय नाही इकडं आलंय जेवायला होय काय वसाड 60 रुपयात पुढे जेवण मिळणार आहे अरे मी पार्टी देतो अरे ना हो 180 रुपयात पार्टी होते हा, काय नाही. कमी मला सांग उलट आपण अरे वा 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 जेवण आणला क्या बात आहे अरे त्या अरुण भाऊ अरुण, तू घे तुम्ही सुरू करा घे ना तू अरे तुम्ही सुरू करा तुझा वाढदिवस आहे ना हा. पण पार्टी कोण देते तू देतोय बरोबर आहे तुम्ही सुरू करा घे ना पण ते नाही, आता- नाही, नाही. आज त्याच्या मान त्याला बोलू दे हा. तो जे म्हणेल ते हा. तुम्ही अरे माझं ताट येते वाढदिवस आहे मी काय म्हणतो आज पण पहिला घास मी अर्नाला भरवणार हा? अरे अरे बाप रे जेवण लयच गार आहे रे अरे पैसे घेतात आणि असं थंड जेवण देतात गरम तरी पाहिजे होतं ना हो. तीन बाय ना तेव्हा आलो तू ताटाला अरुण भाऊ ते बघ बरं जेवण गरम आहे का थंड आहे बघ बरं हा म्हणजे ठीक आहे असं एवढं पण गरम नाही पण असं ठीक आहे ओके याला काय अर्थ आहे ना आपल्याला गार जेवण द्यायला ना ठीक आहे हा पण आज बर्थडे व्हायला थंड जेवण वास्तविक ना तू गरम जेवण माग त्या आंटीला बोल गरम जेवण दे अरे तू ग्राहक आहेस आणि ग्राहक राजा असतो राजा कळलं काय तुला हा आणि त्याच्यात तुझा आज वाढदिवस आहे गरम जेवण द्या काय म्हणशील गरम जेवण द्या पण असं कसं बोलू शकतो अरे बोलायचं काय मला सांग आज अरुणचा वाढदिवस आहे का अरुणला थंड जेवण वाढदिवस आहे असा पण दिवस असतो नसतो ना मग बोल तिला आंटीला ये मला गरम जेवण देणं तर ताट फेकून देन बरोबर का एकदम ताट फेकून बिकून नंतर का अपमान सहन करतो का अपमान सहन करतो का आजपर्यंत कोणाच्याच वाढदिवसाला अरे तुमचा पण वाढदिवस असतो का असं कोणी बोललेलं बोललंय नाही अरे त्या कुत्र्यांचा वाढदिवस असतो ना त्यांना पण कोणी असं बोलत नाही कुत्र्यापेक्षा बद्तर समजून राहिली ती बाई तुला हा, बोलायला मी बोललो असतो पण आज तुझा मान आहे तू बोललं पाहिजे ना आज माझा वाढदिवस असता मी बोललो असतो तुझा वाढदिवस आहे ना तू बोललं पाहिजे अरे धडधडीत दिसून राहिलं पण? हा, की त्या बाईला माहितीये बाबा की तुझा वाढदिवस आहे तरी थंड जेवण देते मुद्दाम करते गरम जेवण मी असतो ना ताट असं तोंडावर फेकलं असतं बोल काहीतरी कर पाच झाला तो थांब इकडे रे इकडे हे बघ इकडे बसाड्या इकडे ये तू इकडे इकडे काय झालं छोटू छोटू कोणाला बोलतो तुम्ही छोटू आहे मी छोटू दिसतो तुम्हाला विषाची परीक्षा घेऊ नका विषाची परीक्षा घेऊ नका अहो तुम्ही काय नाही एवढं स्वतःच्या अंगाला लावून घेता तुम्हाला नाही याला छोटू म्हंटल अख्खं जग याला छोटू म्हणतं त्याला विचारलं काय झालं छोटू काय झालं काय झालं हे जेवण आहे जेवण आहे अरे बाई एवढं थंड जेवण थंड कसं आणलं जेवण एवढा काय रे गरम आहे गरम आहे काय गरम आहे वसाऱ्या गरम आहे ही चपाती गरम आहे हा भात गरम आहे ही भाजी गरम आहे हा गरम गुल्लारसा गरम गुल्लारसा गरम अरुण भाऊ हळू 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 ऐक ना ए, अरुण भाऊ उल्हारसा नाही रसगुल्ला असतो तो. रसगुल्ला ठीक आहे गरम आहे का बरं अरे पण वसाऱ्यानो जी गोष्ट थंड द्यायची ती गरम कशाला दिली जरा तुम्ही आरण्या जरा श्वास घ्या हळू एवढं टना टना काय ओढताय जरा थांबा. आरण्या चिडू नको चिडू नको चिडू नको सगळा पाक गरम हाताला लागलाय चिडू नको अरुण भाऊ बरोबर नाही ना असं राज चिडू नये अरे चिडू काय चिडू नये वाचड त्यांना मस्ती आले वाचड हे इकडे इकडे बघ ही सगळी ताट घेऊन जा
गरम ताट घेऊन ये, चल. नाही आंटी 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 आम्हाला थंड चालेल आम्हाला थंड चालेल आम्हाला चालेल. हे काय याच्या वाढदिवस आहे, याला गरम द्या भाऊ. आम्हाला हो अरुण भाऊ, अरे शेवटी अण्णा आहे रे, असं बोल नाही ना अण्णाबद्दल असं बोलशील बोलायचं नाही. नाही ना. वसर तुम्हीच बोललात ना. अरे आम्ही तुझ्यासारखं जर बोललो तर आमच्यात आणि ज्याचा वाढदिवस आहे त्याच्यात काय फरक राहील नाही रे काय. म्हणून उलट बोलतोय आता आपण जर तिघजण बोललो गरम जेवण दे तर तुझा अपमान नाही होणार. मग तुझा वाढदिवस आहे, तुला मान आहे. आपण ते माझ्या खूप लक्षातच नाही. मग बोल 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 त्याला बोल त्या पोऱ्याला बोल. ए वसर इकडे इकडे वसर. ए ताट गरम घेऊन ये. छोटू जा गरम जेवण आण. पण आंटी गरम आहे ते. छोटू गरम जेवण आण. या माणसाला आता मी गरम गरम जेवण खायला घालणार. लयच चिडलेत वसर. चिडू दे, काय बरं तू अजून आवाज वाढव. हा तुझा वाढदिवस आहे, तुझ्या कोणीच काही वाकडं करू शकत नाही. अरे तू कोण आहे? ग्राहक आहे तो आणि ग्राहक हा राजा असतो, लक्षात ठेव. राजा. वसर तुम्ही कोण आहे? आम्ही शिपाई. अरे मग तुम्ही पण बोला जरा. आणि हा तुझा दिवस आहे, तू बोललं पाहिजे. आदेश तुझा. हा, तू बोललं पाहिजे. हा 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 हा. कसं जेवण वा वा एक नंबर. वा वा आंटी, हा? ही छोल्याची जी काय भाजी आहे ना एक नंबर. चांगली झाली का? कमाल कमाल कमाल. कमाल. थँक्यू हा मोरे भाऊ थँक्यू. जा भाजी मिळेल. आणू का भाजी? हा. हा थोडीशी भाजी आहे ना अजून. हा हा. थोडीशी अजून ना. थोडीशी सांग. बरं आम्हाला गरम नको बरं का, आम्हाला थंड चालेल. याला गरम द्या. हा. बरं चालतंय. हा. अय छोटू हा भाजी आण भाजी भाजी. आणतो. हा, हा. क्या बात है. हे जेव. हा. मजा आली मजा. हे जो जेवण क्या बात है, क्या बात है. अरे वसर्या त्यांना लगेच भाजी आणलीस, माझं ताट कुठं आहे? हाय कुकर लावलाय आणतो. नाही. आंटी हा शेव आहे गाड्या तुमच्या आहे ना हा. आवडतंय ना तुम्हाला? हा. जादा थंड नाही आहे ना? हा. मी काय बोलतो मला पण थोडीशी भूक लागली, डुरुक डुरुक पोटातून आवाज येतो. मी थोडी टेस्ट करू काय भाजी? नाही आता गरम जेवायचं. त्या ताटाला हात लावला मग हा. तुझ्या मान आहे ना, तुला गरम पाहिजे. हे बघा. अन्या, कुकर लावलो कुकर. अरे कधी वसर्या? त्याच्यामुळे तुला गरम गरम जेवण येईल आता. पर कधी येणार ते जेवण आणि कधी येणार त्याच्यात काय मजाच आहे. हा, आण, आण वसर्या, आण. अरे वसर्या! ताट गरम आहे, जेवण कुठं आहे त्यातलं? तुम्हीच बोला ना गरम ताटाना. येडा बिडा झालाय का रे? हा? तिथं माणूस तक तक करतोय मगापासून वांग्यासारखा उडतोय तिकडे, तू काय हे आणशील वय ताट? नंतर म्हणतोस मग वांग चिडचिड करतोय, वांग चिडचिड करतोय. मला वांग का चिडचिड करतोय हे समजून घेतलं पाहिजे का नाही? बाई तुम्ही त्याला दम देताना मला वाग का बोलताय पण? मी म्हणले का? तो म्हणतो ना वांग. मी वांगा वाचाड्या, मी वांगाय तर तू तोंडलीस वाचाड्या. काय गरम जेवण कुठे त्याच्यात? जेवण घेऊन ये, चाल. ताट गरम आणलाय, ताटात जेवण नको. अरे नाही, खरं म्हणजे ना तुझी चूक आहे. माझी चूक आहे. नाही तर काय, तू काय म्हणलास मला गरम ताट द्या, गरम जेवण बोललास काय? बुवा ताट थंड चालेल पण जेवण गरम द्या असं बोललास. तुमचं ऐकलं ती माझी चूक झाली वाचाड्यानो. वाढदिवसाच्या दिवशी मी उपाशी, तुम्ही जेवताय वाचाड्यानो. अरे मित्रापेक्षा दुश्मन बरे वाचाड्यानो. चल असं दे रे. चटणी मस्त आहे चटणी. चटणी चांगली भारी आहे. आवडली का तुम्हाला चटणी? कमाल आहे. शेवटची राहिली होती ती तुम्हाला वाढून टाकली. मला थोडी चटणी तरी देता? चटणी थंड असते ती नारड्या खाली उतरणार आहे तुमच्या. हा? इथं येऊन नुसतं थै थै वांग्यासारखा उडतय माणूस. चला उठा, लय झालं जेवायचं. दादा तुमचं झालं ना हा, जेवण? झालं. चला, उठा. उठा कुठं मग पैसे द्या देणार, मला जेवण पाहिजे. काय म्हणले? मला जेवायला पाहिजे. काय म्हणले? मला पैसे देणार आहे का नाही? पैसे द्या. हा? जेवण टाका. 3 ताटाचे पैसे द्यायचे लवकर. दोन ताटे देणार मी. मग तुमच्यासाठी
काढा लवकर. तुम्ही निवांत खा, तुम्ही निवांत खा. पैसे काढ. येतो ना देतो. मोजतायचं का? गणित काढणार आहे का तुम्हाला? हा? परत यायचं नाही तर खानावळीत आधी सांगते मग. बस जेवण चांगलं होतं पण वा मस्त कमाल कमाल. लय भारी. आंटी चव आहे तुमच्या हाताला. थँक्यू कमाल कमाल. थँक्यू दादा. आहा. ए पर्या, मला थोडं बडीशेप देऊ काय? अरे हो, पण बडीशेप थंड असते, ह्याला गरम लागतं. गरम पाहिजे मला दे मला दे. वाचड. अरे हो, वा वा एकदम गरमागरम परफॉर्मन्स. बघू हा सरस काय म्हणतात प्रसादा. मला ही खानावळ बघायची आहे ज्याच्यात रसगुल्ले गरम वाढतात. म्हणजे आणि अरुण गुल्लारस म्हणणारा तू एकमेव नग असशील, पण अरुण ती जी गुल्लारस मध्ये हात बुडवल्यानंतरची जी रिॲक्शन होती ती मी आयुष्यभर नाही विसरणार. अशक्य रिॲक्शन होती, अशक्य. आणि तुमच्या तिघांची साथ नेहमीप्रमाणे. दत्तू पण मस्त, मजा आली म्हणतो. मंडळी, सासरच्या लोकांसोबत भांडण करून आली आहे शितली. शंकर्यासमोर ठेवणार आहे नवीन प्रस्ताव. चला बघूया यावर शंकर्याची काय प्रतिक्रिया येते तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. होय होय अरे होय अगं बस की आता. संपवती होय गावातली सगळी दगड. संपवणार आहे. ट्रक भरून घेऊन येणार आहे दगड. सगळे दगड संपवणार आहे. मी गावातलं माझं डोसकं फिरलंय. मला लय राग आलाय आता. त्यो राग नदीवर कशाला काढतीयस? तुला नदी दिसती ती? नदीच आहे. नदी नाही आहे ती. ही आहे का नाही? ही माझी सासू. यो माझा सासरा. ही आहे का नाही माझी ननंद. आणि त्यो तिथं आहे बघ, त्यो माझा नवरा. होय होय बाय झाला तरी काय? शिकले काय सांगू तुला शिवले काय झालं? माझं डोसकं फिरलंय. काय झालं? नाही कुणला माझी किंमतच नाही. असं- मला रोज दाखवून देतात की मी परक्या घरात आल्या म्हणून. बाबू त्यांना काहीच पडले नाही ग माझी. बाबू एवढं झालं काय झालं? काय झालं सांग मला काय? माझी ननद आहे ना ननद, हो. माझ्या पाचीला पुजल्या. पोटशी आहे म्हणून माहेरपणाला हिता आली, घरी आली माझी सासरी. होय होय तर लय त्रास देते. लय. खूप त्रास देते मला. आमचा बंगला आहे ना, तर आम्ही तिथं वरती बेडरूम मध्ये असतोय का नाही, तर मला जिन्याने चढउतार करायला लागते. माझ्यावर बारीक नजर ठेवून असते. सारखी माझ्या माग माग फिरती, वरती येते, खाली. एवढं पोटूशी आहे तर गप्प बसावं माणसाने एका कोपऱ्यात. माझ्या माग माग नुसती फिरत असते. होय का? शिवले तुला तर माहित आहे मला आंब किती आवडतात. होय मला माहित आहे. मला आवडतात ना, म्हणून आमच्या ह्यांनी माझ्यासाठी 2 डझन आंबा आणलं. मला म्हणले मस्तपैकी सगळ्यांसाठी आमरस कर, आपण आमरस पुऱ्या खाऊ. मग पण मला आमरस नाही आवडत. मला आंबा आवडतोय अख्खा चोकून खायला. होय, होय. म्हणून मी काय केलं, एक आंबा का नाही बेडरूम मध्ये ठेवून दिला. तर आमरस करायच्या वेळेस ही गेली बेडरूम मध्ये, वरने आंबा आणला आणि म्हणते आई एक आंबा वरच राहिला वहिनीच्या बेडरूम मध्ये. गरज आहे त्या? आहे का तिला काही गरज? लय तू तर तोंडी आहे ती. आंबा चोरून आणला माझ्या बेडरूम मधनं. माझं डोसकं फिरवती. बरं हे काहीच नाही. मी म्हणलं आईना म्हटलं का हे आले का नाही का मग आम्ही दोघं मिळून जेवतो. माझ्यासाठी भगुल्यामध्ये वेगळा आमरस आपण काढून ठेवू. म्हणून मी काढून ठेवला. तर आमचे हे आले, आम्ही दोघं जेवायला बसलो. तर माझी ननंद मी वाढते दादाला, मी वाढते दादाला. पुढं करते. पुढा मुद्दाम मला दाखवून द्यायचं असतं. मुद्दाम म्हणती मी वाढते म्हणून 2 पळ्या दादाला वाढल्या आणि मला वाढायचं होतं का नाही. नेमकी तिच्या बाळानं पोटात लात मारली. म्हणते आई गो माझ्या पोटात कळाली ना. खबगुला उलट पलत केलं माहित आहे काय? बाबू आमरस सांडवला. लय आगाव आहे ती. शिवले मला आंबा बी नाही भेटला, मला आमरस बी नाही भेटला ग. असं झालं. 4 दगड हाण तिला. 4 दगड. तिच्या तर असा, तुझ्या तर असा. आंबा नाही देतोय. एवढ्या जोरात मार नाही. इकडून शितले शितले आकडाला शित- शितली करत. शितले शंकर्या शंकर्या शंकर्या. काय झालं रडायला? हा? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. बॉबी आणल्यात इथं. आयो बाबा आणल्या होय.
तुझ्यासाठी नाही आणल्यात. माझ्यासाठी थोडस ईश आणायचं होतंस. काय झालं बॉब्या नाही आवडल्या होय? फॅप्सी आणू का? काय झालं? शितले, काय झालं? रडतेय कशाला? बस बस बसून तू बस की. बस शितले बस. तू बस की इथं. काय झालं शितले? मला लय त्रास होतोय शंकर्या, माझा सासरी मला लय त्रास होतोय. काय झालं? हाताला घट्ट बघ, किती किती पडले माझ्या हाताला, घट्ट पडले. बघू बघू बाबू कडक झाल्या. तू बघ की कडक झाली. असं करून बघ कडक झाले हात तिचे. हाताला घट्ट पडली ती होय तुझ्या? कसं कसं काय काय झालंय नेमकं? वाटायला लागतंय मला रोजच्या रोज. आपण तुझ्या तिकडे सासरी मिक्सर आहे ना? सगळं आहे. मग माझी ननंद आले ना घरी, ती पोटूची आहे, तर तिला त्रास होतोय म्हणती. मिक्सरच्या गुरगुर गुरगुर आवाजानं म्हणती बाळ पोटात गोलगोल गोलगोल फिरते म्हणती. असं असतं कुठं पोटात बाळ फिरतोय. असतंय आमच्या सासरी असते असं. पण ती आणि सगळे इथे नाही, सासू सासरे सगळे तिचंच ऐकतात. ननन म्हणन ती पूर्व दिशा, ती म्हणन उठता उठायचं, ती म्हणन बसता बसायचं. माझ्या पाचीला पुजली, मला त्रास देती, लय त्रास देती मला. पण मग तिच्या सासरी का नाही जात आहे ती? ती पोटोशी आहे ना, 7व्या महिन्याला आली इथं. 7वा महिना लागलाय नव्हतीला. येतं काही नाही, मला घराबाहेर चूल मांडून दिली. मी धुरांड्यात स्वयंपाक करते माहिती का? घराबाहेर करते होय स्वयंपाक तू? घराबाहेर काय करते आता? काय गॅसचा पण आवाज होतोय. टोपलं भुगुलं ताट वाट्या चमच ह्याचा टुन 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 आवाज येतोय ना, तर म्हणती बाळ पोटात टुन 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 उड्या मारते. याची तिला तर आता कुठं जात्या? चार मार आणखी म्हण. चार मार. काय झालं? म्हणजे बाकी सगळं ठीक आहे ना? काय नाही ठीक आहे. घरची वॉशिंग मशीन बी बंद केली मला. वॉशिंग मशीन बंद केली, मग धुणं कोण धुतय? मी धुते धोपाटण्यानं. मग हे बघ किती बघ कडक कडक झाले दंड, बघ किती कडक कडक झाले. बाबू जाम कडक झालेत ग. आणखी 4-5 दिवस काम केलं की बाई शिप होतील तुझे. शांत राहा की. त्रास होतोय तिला रे. तस नाही शिकले. ही बघ कसं असतंय, मला कळतंय तुला त्रास होतोय, पण अगं मी आता तुझ्या सासरचं आहे ती नवरा काय बोलत नाही का तुझा? बोलतोय. काय म्हणतो? मला म्हणतोय, आमचे मला म्हणतात तू सांभाळून घे. तिच्या आईला तिच्या तर एवढं सगळं झालं आणि एवढंच बोलतो तू सांभाळून घे. एवढंच बोललाय वय त्याचं तर थांब जरा, वाईस जरा शांत. नाही तू शिकले, ती चांगला माणूस आहे ती. हा, ती मुंबईचं पाहुणं समजूतदार आहे. हा, ती कुटुंबातल्या सगळ्याची मन राखते. बाजू घेऊ नकोस त्यांची. नाही घेतली. मन राखते म्हणजे ती नाही होय घरातली, ती कुटुंबातली नाही, तिला मन नाही होय. हा, उलट्या काजच आहेस, त्याची काय बाजू घेतोय तू? गपची वटवागळे, गपची वाईस जरा, गपची. बाबा नको तू त्याची बाजू का घेतोय? नाही घेत तिची बाजू. जरा तिला शांत करायला लागल का नाही? ती रडते तुला दिसत नाही होय? गप जरा, बाई शांत राहा. सगळं तुझ्यामुळे होतंय. माझ्या त्या दिवशी मांडवाचं मला बोलला असतास, मला तुझ्याशी लगीन करायचं, आईशी बोलला असतास, तर माझ्यावर आज बोलायला लावू नकोस मला आता. मला तसं नव्हतं म्हणायचं. हा. म्हणजे ती ही बघ, तू समजून घे की आता ती ननंद आहे तुझी, ती काय मुद्दाम करणार आहे का? आता पुटुशी बाई आहे बाबा, ज्याचं त्याचं त्याला माहिती. जिला डोळ्या लागले तिला माहित ना कशाचं काय. बाबा बोललो मी उगाच. नाही बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. त्याचं काय चुकलं नाही. नाही, काय आहे, उद्या जेव्हा मला डोळे लागतील का नाही, तेव्हा मी येते डोळ्यात मला काय काय पाहिजे तुला सांगायचे मी. मला कशाला तुझ्या डोळ्याचं सांगशील? तुझ्या नवऱ्याला सांग की, म्हणून लागले तुझ्या डोळ्यात तुला. शीतले जळायचा वास येतोय का? हे बघ कुठं तरी दूर दूर येतोय. थोबाड फोडीन तुझं. शांत राहायचं मग कशाला बोलतोय? भांडा तुम्ही बी भांडा, मला शांतता देऊ नका माझ्या डोक्याला. असं नाही ग. बस मला सांग, तू मला सांग शंकर्या, आता मी आणि माझा नवरा, हा, आम्ही दोघं आमच्या बेडरूम मध्ये आतनीकडे लावून हसतोय, तर तुला काय वाटेल? सांग की, ती काय विचारती? ती तिचा नवरा कडेला नात असेल तर तुला काय वाटेल? हसतायत आतमध्ये. असं करून हसतायत आतमध्ये दोघं कडे लावून. तुला काय वाटेल? सांग की शंकर्या. तुला काय वाटेल? वाटेल का दोघं गपकी. मला नाही माझ्या डोक्यात पण असली कल्पना येत की तू आणि तुझा नवरा. बर ठीक आहे, मला सांग, तू
हा तू आणि तुझी बायको हा दोघं तुमच्या तुमच्या बेडरूम मध्ये आत्मीकडे लावून हसते ती मी येईन दार ठोकायला मी येईन की नाही मला फक्त उत्तर दे ही पण नाही येत माझ्या डोक्यात मी आता दुसरे कोणाला बायको म्हणून नाही बघू शकत नाही मग आधीच सांग की ही हिचा नवरा आतमध्ये कडीला थोबाड फोडीन तुझं दातीच की उत्तर नाही देत आहे नाहीच देणार तो तो बी तसं करू शकत नाही आणि मी बी तसं करू शकत नाही आपण नाही दार ठोकणार पण माझी नणंद ती दार ठोकते बावळट कुठली दार टोकती वय दार ठोकती आणि म्हणती हसू नका तुमच्यामुळे माझं बाळ हसतंय मला झोप नाही येत तिच्या तर आता कुठं जाते शितले चार मार आणखी चार मार तिच्या तर आता कशाला दगड मारत्या कशाला दगड काय झालंय एवढं कशाला त्रास करून घेते होतोय मला त्रास शंकरे मला मुक्कार त्रास होतोय शिकले माझ्या मनचा कोणीच विचार करत नाही त्या घरात मला कळून चुकलंय मी सवय लावली ना सगळ्यांना आई मी करते सगळ्याचं सगळं करायचं होतं मला आता सगळं माझ्याच उराशी येऊन बसलंय शिकली आहे का नाही शिकली आता घाण्याला झोपलेला बैल झालाय सगळे म्हणतील तसं मला वागावं लागतं मला लय त्रास व्हायला लागलाय आता त्याचा मी आहे तू ना असून उपयोग काय हे नवऱ्याला वाटायला नको सकाळ धरणे एक फोन नाही केला मला त्यांनी जिजूनी एक बी फोन नाही केला होय कसला माणूस आहे तो नाही तस असं काय नाही ती नाचतील कामात जरा त्यांची बाजू घेऊ नको तुला किती वेळा सांगितलंय नाही घेत आहे ते काय नाही मी ठरवलंय ज्या घरात मला विजत नाही ज्या घरात मला मानत नाही त्या घरात मला राहायचं नाही म्हणजे मी ठरवलंय काय ठरवलंय गाडी मोड घेणार आहे काही याडबीड लाग बाजू तिकडे काही याडबीड लागले तुला तिकडे सर शितले काळी मुळे किती असोय मी घेणार आहे गाडी मोड मला नाही राहायचं त्यांच्यासोबत मला ज्या घरात त्रास होतो मला त्या घरात राहायचंच नाही बिलकुल अगं तुझं शंकरे खुश हो गाडी मोड घेणार आहे गाडी मोड घेते शंकरे येडी आहेस का ग बस जरा गप येडी आहेस का संसार आहे तिचा करतो पागल ग बस माकड तोंडे म्हणतीया बाईच्या जातीनं असला विचार करू नये बाईच्या काय बापाच्या जातीनं पण असला विचार करू नये ऐक ग ए अगं आता संसाराला लागली तू आता बारकी शिकली नाही राहिली हा तुझा संसार आहे असं काडी मोड तू मला शिकवू नकोस तसं नाही मी आपलं का नाही आलास मांडवात आणि का नाही बोललास मला शितलीवर प्रेम आहे मला तिच्याशी लगीन करायचंय तुझ्यामुळे ही हाल झाले माझ्या आज तुझं तेव्हा बोललास तसं आज आपण बोलायला लावू नकोस रे मला मी बोललो होतो तेव्हा मला 2-3 महिने ते मी आईशी बोलतो आणि मग कधी बोलणार होतास 2-3 महिन्यांनी तिथं बोल्यावर चढणार होते मी त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी काय करणार होतास तुम्हाला तेव्हा सांगत होतीस पळून जाऊया असं कसं पळून जायचं लग्न काय असं कालवा करून करायचं असतं का शांतपणे सगळ्यांची मन राखून करायचं असतं लग्न शांतपणे का चित्तव हा मला बोलायला लागलास ते काय नाही आता मी ठरवलंय ज्याला बोलता येतं ज्याला माझ्यासाठी भांडता येतं असा एखादा मुलगा बघीन आणि लगीन करीन दुसरं त्याच्या बरोबर आता कुठं आणायचं असा पोरगा कसला आहे ग यो कसला आहे ग शिवले मी काय करू ग आता दुसऱ्या लग्नासाठी कुठं आणायचा पोरगा बरोबर विचारलंय की मी तू नको काळजी करू शंकर्या तू त्याची काळजी करू नको हा मला बोललं की ज्याला वाईट वाटतं ज्याला माझं मन कळतं ज्याला माझ्यासाठी भांडता येतं मला ठेस लागल्यावर ज्याच्या डोळ्यात पाणी येतं असा मुलगा भेटन मला कधी ना कधी तू नको काळजी करू माझी माकड तोंडे याडा आहेस वय तू ती तुला एवढं सांगते ज्याच्या डोळ्यात पाणी येतं मन कळतंय तुला काय बोलायचंय फक्त एवढंच बोलायचंय ना की मी हाय तुझ्यासाठी म्हणून बोल की असं नाही बोलू शकत लग्न तो झालंय तर तोंड्या हात जोडती संधी आली काडी मोड घेते ती लगेच जा आईकडे तिला सांगून टाक आम्ही लग्न करतोय लग्न करून टाक संधी आहे संधी आहे नाही अगं पण ऐक ना, तिचा संसार आहे आता तू पागल आहे सोय हे बघ ती फक्त बोलती की असा मुलगा शोधती ती काडी मोड घेते तू एवढंच बोल लेका की फक्त मी आहे मी आहे मी आहे बोल मी आहे. मी आहे मी आहे म्हणू हा मी आहे बोल फक्त चालेल असं बोलू हा हा मी आहे जा पटकन जा मी आहे नाही चांगलं नाही वाटत बोल बोल जा तू इसका पटकन बोल ना. मी आहे बोल शिकले शीतले ह्याला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी जा. हा तू बोल शिकले बघ मला माहित आहे तुझं लग्न झालंय अरे कुठं शोधायचं पोरीला पाहुणे शिकले अरे हे काय करतेस कुठं कुठं हुडकायचं
ह्या पोरीला जावय बापू भेटायला आलेत बघ की. जिजू आले शितले जिजू आले आणि तू रे इथं काय करतोयस? ती मामा शितले आल्या लय दिवसानं गावा तर मग म्हणलं भेटून घेतो तिला. हा नमस्कार. हो ना, नमस्कार. अरे शितले जावय बापू आलेत बघ. ओ मामा इकडे या. माझ्याशी बोलायचं काम नाही अजिबात. मला राग आलाय तुमचा. सकाळ धरण एक फोन बी केला नाही. बायको मेली खपली का काय झाली तिला काहीच बघितलं नाही. मला एक फोन केला नाही. मला ते घरात राहायचं नाही. मला त्रास होतोय सगळ्या गोष्टीचा. मी सोडून जाणार आहे. आता चॉकलेट बिकलेट देऊन मला लाडीगुडी लावायचं काम नाही. हे काय आहे? आपल्या नवीन घराची चावी. तू म्हणालीस ना तुला त्या घरात त्रास होतो. नवीन घर घेतलं. ज्या घरात माझ्या बायकोला, माझ्या सगळ्यात आवडणाऱ्या व्यक्तीला त्रास होत असेल त्या घरात मलाही राहायचं नाही. हे घर फक्त आपल्या दोघांचं आहे. आई बाबांना सोडून जमणार आहे तुम्हाला माझ्यासोबत राहायला? का नाही जमणार? अगं माझ्या बरोबर लग्न करून तू सुद्धा आलीसच की तुझ्या आई वडिलांना सोडून, सगळा गोतावळा मागे टाकून. मग मला का नाही जमणार? आणि वेगळं राहतोय याचा अर्थ काही आपण आई वडिलांना सोडतोय, त्यांचे संबंध तोडतोय असं नाही होत. आणि हे घर आपल्या घरापासून एक 4 गल्ल्या दूरच आहे. येशील आपल्या घरी? गेला का राग? फोन नाही केला सकाळ फोन नाही. माझा चार्जर तू घेऊन आली आहेस, माझी बॅटरी लो झाली आहे. कसा काय फोन करणार मला सांग? हा? आंबा आवडतो ना तुला? सगळं संपवलं नंदिनी. अगं मी अख्खाच आंबा बनून आलोय बघ. पाहुण शीतलीचा राग गेला बरं का? ऐका आता. जावय बापू अभिनंदन तुमचं. वा झाकते मस्त बोलला का? शंकरराव, पुढल्या महिन्यात यायचंय तुम्हाला घर भरणीसाठी. मी जो लग्नाचा मंडप सजवला होता ना, सेम टू सेम तसंच मला घर सजवून हवंय. प्लीज शीतले त्यांना सांगशील का? त्याला काय सांगायचंय? भुस्सार येते उड्या मारत मारत येईल आपल्याकडं. सांगायची गरज नाही. माकड आहे ते माकड उड्या मारतच असते. शिवलेजी तुम्ही पण या. 1 महिना आधी येते मी जिजू. ती येणार, तिला सांगावं नाही लागत. ती मांजर आहे, दुसऱ्याच्याच घरात पडीक असते. मांजर आहे ती. बरं हे घे. आणि निघूया ना? मी निरोप देऊन येते. हा चालेल चालेल. मी मग मागे थांबतो. मागो कुठं थांबताय? टपरी जाऊ चहा पिऊ ना. आता काय करतो? अहो नको नको. अहो चला तुम्ही. किती दिवस आलाय तुम्ही भेटायला. पटकन या, ते खूप बोलतात. पटकन. बघितलंस? माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी मला त्रास होतोय म्हणून नवीन घर घेतलंय. त्याच्या आई बाबांना सोडून तो माझ्यासोबत नवीन घरात राहणार आहे. तुला जमल का? मला नाही जमायचं आईला सोडायला, तिच्या विरोधात जायला. नाही जमणार. जमलं असतं तर बोलले असते आता. नवीन घरात यायचं बरं का तू. आपण लय मज्जा करू. कधी तुला वाटेल ना पम्याशी भांडण झालं की माझ्याकडे येत जा. हा? आणि आता ते सासू सासरे तसे चांगले आहेत ग. त्या नंदीच्या नागदाला लागून ते जरा बिघडलेत. पण त्यासनी मी घरी घेऊन येईन. फक्त त्या नंदीला उंबर ठेवा लाडू द्यायचे नाही मी. बघ शितले, मालकी नाही मी. अय शितले, एक सांगू का ग तुला? हा सांग. जेव्हा सांगायचं होतं तेव्हा नाही सांगितलंस. नाही मला कळतंय तुला होतोय तिकडं सासरी तरास. पण अशी नव्हतीस ग तू. माझी शितलीनं नाती जोडणारी आहे, तोडणारी नाही. है ना? म्हणजे होऊ शकतो नंदीचा त्रास होऊ शकतो, आई बापाचं काहीतरी वाटू शकतं. पण काय ना, माणूस म्हातारा व्हायला लागला ना, बारकं पोर व्हायला लागतं त्याचं. आणि आपण नाही सोडत ना बारक्या पोरांचा हात. ती शारदल्या तुझ्या भाऊजायचं पोरग, त्या बारक्याचा कधी हात सोडलास का ग गर्दीत जत्रेत? नाही ना. सोडवत नाही आपल्यालाच त्यांचा हात. बारके असतात पोरं. त्याच्या आई बापाचा पण हात नको सोडू. तो तयार होईल बरं का. ती म्हणल आपण दुसरीकडे राहू, असं करू तसं करू. तू नको सोडू. शितली नाती जोडणारी आहे ना, तोडणारी थोडी आहे. आहे का नाही? नाती अशीच असतात ग. ती गुलकंदासारखी मुरवावी लागतात.
मगच त्याचा गोडवा चाखता येतो आपल्याला. ती थांबले, तिचा पाहुणं थांबले ती तुझ्यासाठी. घरी ये. नवीन घरी उभी आहे. नीट जागा अशी हे बॉबा घेऊन जा तुझ्यासाठी. अय माकड तोंड्या. आपण लई घाण आहे, पण आता शेवटचं बोललास गोड बोललास. काय बोललास? काय नाही, असंच म्हणलं नाती आहे का नाही गुलकंदासारखी मुरवावी लागतात, वा, मगच त्याचा गोडवा चाखता येतो. गुलकंद 1 मे पासून सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित, सगळ्यांनी बघा. तू तर तोंड्या. काय? प्रियशी गेली तिच्या नवऱ्याबरोबर तुला सोडून, हा, गुलकंदाचं प्रमोशन करतोय सोय. पिक्चर मध्ये घेतलंय त्यांनी तुला. ट्रेलर लॉन्चला बोलवलं होतं तुला. नाही बॅनर लावली तोय दुकानापाशी तुझे. नाही ग, मग कशाला लागोटीपणा करतोयस? मला बी कळून झालं ह्याच्या आईला. ना मला पिक्चरात घेत्यात, ना मला ट्रेलर लॉन्चला बोलवत्यात. बॅनर लावलं तर पैसे पण रीला बऱ्या करून घेत्यात माझ्याकडनं. सोडत नाही आता, बघ तू. लाज वाटते होय, लाज वाटते. आता बघ तू काय करतो. चाललायस कुठं? वा 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 वा, जोरदार टाळ्या. मोकार भारी झाला परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. अफलातून अफलातून लाजवाब. ऍक्च्युली ना तुम्ही तिघं गुलकंदापेक्षाही जास्त मुरलेला आहात या कॅरेक्टर्समध्ये. त्यामुळे त्याचा गोडवा इतका अप्रतिम बाहेर येतो की क्या बात आहे. लाजवाब केलंय तुम्ही तिघांनी. आहा. आणि गुलकंद फक्त ते नात्यांमध्येच असतो किंवा तो मुरलेला असं काही नाही. म्हणजे मला असं वाटतं की समोरून हात येतोय तिचा, तिची मैत्रीण हात देते आणि तो हात हातात न घेणं हाही गुलकंदच आहे. किंवा त्याच्याकडे बघत तिला घट्ट मिठी मारणं ना, हा पण गुलकंदच आहे. गुलकंदाचे वेगवेगळे प्रकार आहे जे तुम्ही दाखवलेत. लाजवाब लाजवाब. आणि आंबा तू पण म्हणजे आंब्याचं एक फार महत्त्वाचं आहे की तो वेळेवर आला तर तो गोड वाटतो. त्यामुळे तू त्या करेक्ट वेळेवर आलास की क्या बात आहे. भयानक इंटेन्सली प्रेझेंट करता तुम्ही ही सिरीज आणि अशी घुसते ती काळजात कुठेतरी. असं काहीतरी हल्ल्यासारखं होतं. बहारदार, मजा आली. सई. एका अर्थाने मी म्हणेन की बरं झालं मी लास्ट टाइम नव्हते. मला काय शंकर्याशीतली जुदा झालेले बघवत नाहीयेत. मला आत्ता नमाच्या डोळ्यात जेवढं पाणी होतं तेवढं माझ्या मनात आता बोलताना पण मला असं असं होतंय. कसं स्क्रीन प्ले मध्ये बदल करून परत यांना एकत्र आणता येईल असा मी खूप विचार करते. मला सहन होत नाहीये, कारण आता मला असं वाटतं की मी नाही बघू शकणार पुढच्या वेळेला. खूप सुंदर परफॉर्म केलं, देखणं मज्जा आली. सई. मंडळी, गुलकंद सिनेमाची टीम आज आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे. त्यांच्याशी गप्पा मारूयात. सगळ्यात आधी समीर दादा, एकदा जोरदार टाळ्या. काय सांगशील? परीक्षेच्या आदल्या दिवस कसा असतो तसं यावेळेला या क्षणाला माझ्या मनात फिलिंग आहे. आज रात्री झोप येईल की नाही मला माहिती नाही. मकरंद ढवळे हा जसा आहे तसाच मी आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला थोडासा त्या भूमिकेच्या जवळ जायला खूप मदत झाली. तो साधा सरळ आहे आणि त्याचं त्याच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे. थोडासा धांदरट आहे तो, त्यामुळे त्याची बायको सतत त्याला शिस्त लावत असते. पुन्हा एकदा वेगळ्या फिलिंग्ज आहेत मला आज इथे बसून, कारण 14, 15, 16 कदाचित पिक्चर केले असतील आयुष्यात, पण हाच चित्रपट मी कधीही विसरणार नाही. कारण नायक म्हणून थोडासा एक चित्रपट हा म्हणजे थोडंसं. पण मला खात्री आहे की गेले अनेक महिनाभर आम्ही प्रमोशन्स करतोय, त्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. आता फक्त लोकांना यायचं आहे आणि तो बघायचा आहे. तुम्हाला ही विनंती आहे सगळ्यांच्या तर्फे की तुम्ही फक्त सिनेमागृहात या. पुढचे 2.5 तास कसे जातील याची जबाबदारी आमची. मनापासून आभार. आणि वेट क्लाउड प्रोडक्शन्स आणि एव्हरेस्ट यांचे मनापासून आभार. सगळ्यांनी प्रेम करा या चित्रपटावर. तुम्हाला नक्की हा चित्रपट आवडेल. धन्यवाद. वा 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 वा, किती गोड बोलास दादा. खूप शुभेच्छा. येस जुई, तू काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी, चित्रपटाविषयी? मीनाक्षी म्हणजेच मीनू ढवळे ही भूमिका मी साकारली आहे गुलकंदमध्ये. IT मध्ये काम करणारी आणि कुठेतरी या यूथला रिप्रेझेंट करणारी ही मुलगी आहे, जी नीता ढवळे आणि मकरंद ढवळे यांची
तू म्हणालीस तसंच ज्येष्ठ कन्या आहे आणि तिला मानेंच्या मुलाशीच म्हणजेच ओमकारशी लग्न करायचं आहे. पण आता त्यामध्ये त्यांचं लग्न होतं नाही होतं ही सगळी गंमत जम्मत जी काही घडणार आहे फिल्ममध्ये ती तुम्हाला उद्यापासून बघायला मिळणार आहे. पण येस, आज अख्खी ढवळे फॅमिली आहे इथे. खूप छान वाटलं या चित्रपटात काम करून आणि आता एक्साइटमेंट आहे उद्याची, कारण महाराष्ट्राचं प्रेम आहेच या सगळ्या टीमवरती आणि खात्री आहे की चित्रपटगृहांमध्ये गर्दी करतील आणि आमचा चित्रपट नक्की बघायला जातील. गुलकंद. येस, तथास्तु. थँक्यू. शार्विल, तुझा हा पहिला सिनेमा आहे आणि या सगळ्या दिग्गजांसोबत आहे तो. तुझा अनुभव कसा होता मित्रा? अनुभव असा म्हणजे माझा अनुभव शब्दांमध्ये मला मांडणं खूप अवघड आहे. पण एवढं मी म्हणू शकेन की डवळ्यांचा नकुल शिवाय आणि नकुलचं डवळ्यांशिवाय हे जमत नाही. शेंडे फळगो बाई. सो माझं चित्रपटातलं नाव नकुल ढवळे असं आहे. 10वीतच आहे नकुल पण, आणि मी पण 10वीतच होतो जेव्हा मी मूवी शूट करत होतो. सो मला पण खूप नवीन अनुभव आले आणि होपफुली तुम्हाला पण सगळ्यांना चित्रपट बघताना उद्या नवीन नवीन अनुभव मिळतील. सो येस, तुम्हाला खूप खूप मजा येईल आणि हे जेनझी शेंडेफळ तुम्हाला चित्रपटगृहात सापडेल. हाऊ स्वीट. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. येस ईशा, पहिल्या प्रमोशनसाठीचं हे जे कौतुक आहे सगळं कानावर पडतंय, काय भावना आहेत मनात? खूप खूप भारी वाटतंय. खूप मिक्स्ड फिलिंग्ज आहेत. म्हणजे पहिलं काही असलं की आपल्यासाठी ते स्पेशल असतंच. तर खूप पहिलं अशा अनेक गोष्टी आहेत या फिल्ममध्ये माझ्यासाठी. तर रागिणी माने हे माझं कॅरेक्टर आहे आणि ती खूपच इंटरेस्टिंग आहे बाई. आणि म्हणजे तिला वेफरचा आवाज आवडतो टेस्टपेक्षा वगैरे, अशा काही ज्या मोठे सरांच्या लाईन्स आहेत त्याच्यावरनं कॅरेक्टर कळतं. तर करायला खूप मजा आली आणि आय एम शुअर ते तुम्हालाही बघायला नक्की आवडेल. जवळच्या चित्रपटगृहात जाऊन गुलकंद नक्की बघा. वा 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 वा. तुला खूप शुभेच्छा. येस सावनी, गाण्याविषयी काय सांगशील? खूपच इंटरेस्टिंग असं हे गाणं आहे, कारण बऱ्याच वर्षांनी मराठी संगीतसृष्टीमध्ये रेट्रो टाईपचं एक गाणं येतं आहे आणि मला याचा खूप आनंद आहे की मी याचा एक छोटासा भाग आहे. आमिर माझा खूप चांगला मित्र आहे आणि एक तर त्यांनी मला ह्या गाण्यासाठी योग्य समजलं, ह्यासाठी तुझे खूप मनापासून आभार. आणि सईसाठी मी खूप वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यातला पहिला प्लेबॅक मी सईसाठी दिला होता आणि त्यानंतर अनेक वर्षांनी मी तिच्यासाठी गाते आहे. आणि आत्ता अशी सिच्युएशन आहे की अंधाळा मागतो एक आणि देव देतो 2, तर दोघींसाठी मी गायली आहे. याचा मला खरंच खूप आनंद क्या बात है, क्या बात है. आणि आमच्या कार्यक्रमाची पण भन्नाट सुरुवात केली. थँक्यू. उदय सिंग सर, आम्ही सगळेजण चित्रपट पाहणार आहोत, पण सगळ्यात आधी तुम्ही तो तुमच्या नजरेतून टिपलेला आहे, त्या अनुभवाविषयी काय सांगाल? सचिन सरांबरोबर हा पहिलाच सिनेमा आणि त्यांचं जे विजन होतं अबाउट 2 फॅमिलीज, 2 कुटुंब, 2 संसार, तर त्याच्यात एक वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला. दोन्ही कुटुंबांना वेगळ्या पद्धतीने लाईटिंग आणि फ्रेमिंग वाईज आम्ही ट्रीट केलं. अँड मस्त टीम होती, मेहनत खूप घेतली अँड इट शोईंग ऑन द स्क्रीन. तर छान झालं. थोडं मिक्स लाईटिंग, मिक्स इमोशन्स त्याला कॉम्प्लिमेंट करायला केलं तसं. अँड स्पेशली नाईट सीन्स आय अवॉइडेड कूल ब्लू लाईट. मी त्याला वॉर्मथच ठेवलं, कारण देर इज अ वॉर्मथ इन द फॅमिली. प्रत्येक कुटुंबामध्ये ते होतं, त्यामुळे मग मी तो वॉर्म लाईटचाच फील दिला. अँड अमेझिंगली सगळेजण कॅमेरावर एकदम सहज आले आणि ब्युटिफुली आले. ते इट वॉज एफर्टलेस. तांत्रिकदृष्ट्या सुद्धा किती अभ्यास होतो हे आम्हाला या निमित्तानं कळलं. थँक्यू सर. येस मयूर, तू काय सांगशील? अतिशय वेगवेगळ्या धाटणीच्या फिल्म्स तू एडिट केलेल्या आहेत, पण ही आणखी एक वेगळीच फिल्म आहे मित्रा. येस. नाही, ही खरंच वेगळी फिल्म आहे, कारण शूटिंग सुरू व्हायच्या आधी जेव्हा भेट झाली होती सचिन सरांची, तेव्हा त्यांनी एक सांगितलं होतं प्रकाशाने, एक तर आपण सिंग साऊंड करतोय, कारण हे जे सगळे आर्टिस्ट आहेत ना, हे स्पॉन्टेनियस पण तेवढेच आहेत, जेवढे लिहिलेले डायलॉग असतात त्याच्या पलीकडे. त्यामुळे काय काय कॅप्चर होईल सांगता येणार नाही, त्यामुळे आपण सिंग साऊंड करतोय फिल्म. आणि मला एडिट करताना या गोष्टी अशाच जाणवल्या खूप, की खूप गोष्टी स्पॉन्टेनियसली रिॲक्शन इतक्या सगळ्यांच्या इतक्या मस्त येत होत्या ना, की कुठलीच गोष्ट कमी नाही करू अशी वाटली. सगळ्या गोष्टी जशा परफॉर्म झाल्या, जसे सीन्स लिहिले गेले तसे तर तसे ठेवलेच सगळे. आणि तसं पहिला प्रेक्षक मीच आहे या फिल्मचा. सगळी फिल्म मीच पहिल्यांदा पाहिली
आणि त्यामुळे मला सगळ्यांना सांगायचं आहे की खूप सुंदर सिनेमा आहे. सगळ्यांनी प्लीज प्लीज सगळ्यांनी पहा सिनेमा. थँक्यू मयूर. येस साई, काय सांगशील नीता ढवळेंविषयी आणि अर्थातच फिल्मविषयी? एवढ्या मोठ्या आवाक्याच्या परिपक्व भूमिकेसाठी मी लायक आहे हे दोन्ही कॅप्टन्सना वाटणं हे माझं भाग्य आहे. त्यामुळे मी मनापासून नीता ढवळेसाठी दोघांनाही खूप खूप शतशः धन्यवाद देते. आणि एक सर्टन आयुष्य पार पडल्यानंतर काय गेम असतो हे मला त्या निमित्ताने असा एक बर्ड आय व्ह्यू मिळाला. आणि ती मच्युरिटी नसली तरी ती मी इमॅजिन करू शकले या सगळ्या टीममुळे. आणि हा सिनेमा खरंच खूप लक्षात राहील, खूप स्पेशल आहे. मी आपल्या सगळ्यांचाच लाडका समीर दादा सम्यासाठी खूप खुश आहे. मी ईशासाठी पण खूप खुश आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या मुलांचे रोल्स ज्यांनी केलेत ते दोघेही माणूस म्हणून पण आणि कलाकार म्हणून पण खूप गुणी बाळं आहेत. त्यामुळे अशा मुलांची आई व्हायला मला पुन्हा आवडेल. दॅट इज सो क्यूट. थँक्यू साई. येस प्रसादा, गिरीश माने. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या सासू सुनीच्या स्किटमध्ये ऊसाच्या पिकात सतत काम करणारे आपले गोस्वामी, त्यांचा ऊसाचा फार मोठा मळा आहे. त्यामुळे साखर त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात आहे आणि ती त्यांच्या जिभेवरही बरेचदा आपल्याला दिसते. तशी साखर मुबलक प्रमाणात त्यांच्याकडे होती. मोठ्यांनी गेले कित्येक वर्षामध्ये समीर ईशासारखे अनेक गुलाब पेरलेले आहेत या हास्यजत्रेच्या बागेत. त्यामुळे असे गुलाब त्यांनी बरोबर वेचले. मग त्याच्यात मंदार मांडवकर असेल, वनिता खरात असेल किंवा तेजस राऊत असेल आमच्या मुलाचं काम करणारा, असे गुलाब आणि अशी साखर एकत्र करून त्यांनी एक प्रसाद घेतला, सही आहे, आणि मग एक अप्रतिम असा पौष्टिक गुलकंद बनवला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे बापरे, ह्याचं प्रमाण फार मोठं झालं आहे, आता हा मावेल अशी बरणी पाहिजे. आणि मग त्या क्षणी अत्यंत मोठी प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनची बरणी घेऊन संजय छाबरिया तिथे हजर झाले. त्यांनी तो गुलकंद त्या बाटलीत सगळा ठेवला, तो मुरवला आणि आता तो लोकांसमोर पेश होतोय. उन्हाळा उद्यापासून कडाक्याचा उन्हाळा आहे, मे महिना सुरू होतोय, त्यामुळे गुलकंद उन्हाळ्यात पाहिजेच. फक्त आता तो घरी आणि थिएटरमध्ये दोन्हीकडे असायला हवा. महाराष्ट्रासाठी मी ही मंडळी ठेवलीत प्रमोशनसाठी. बाहेर जगाच्या बाहेर म्हणजे अमेरिकेत मी प्रमोशन करायला चाललोय, तर त्यामुळे आपण भेटत राहूच. वा वा, क्या कहने प्रसादा. वा 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 वा. मंडळी, याचबरोबर मी आता इथे गुलकंद सिनेमाचे लेखक सचिन मोटे सर आणि गुलकंद सिनेमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी सरांना मंचावर येण्याची विनंती करते. सचिन मोटे सर, तुम्ही हा सिनेमा लिहिलाय, एक गाणं सुद्धा तुम्ही लिहिलेलं आहे. तुम्ही काय सांगाल या सिनेमाविषयी? वेट क्लाउडचं पहिलं प्रोडक्शन देखील आहे, सगळ्याच विषयी. येस सर. सगळ्यांनी आम्ही खूप मनापासून सिनेमा बनवला आहे. खूप वर्षांपासून डोक्यामध्ये घोळणारी गोष्ट होती ही. ती गोष्ट पूर्ण जशी हवी तशी त्या स्वरूपात आता तुमच्यासमोर येते. त्याच्यावर नंतर दिग्दर्शक सचिन गोस्वामी, सगळे कलाकार, तंत्रज्ञ यांनी एवढी मेहनत घेऊन एवढा सुंदर पद्धतीने तो आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि प्रथमच आम्ही निर्मातेसुद्धा आहोत. आम्ही आणि आता प्रमोशन खूप छान झालेलं आहे असं वाटतंय आम्हाला तरी, की सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे सिनेमा. फक्त आता प्रेक्षक कशी दाद देत आहेत ते बघूया आणि त्यांनी ती द्यावी. उन्हाळा आहे, सुट्टीचा सीझन आहे. या सुट्टीची मजा घेण्यासाठी गुलकंद बघा. आम्ही सगळ्यांना सांगितलं की डेटवर जा सहकुटुंब. तर सहकुटुंब डेटवर जाण्यासाठी हा गुलकंद तुम्ही सगळ्यांनी अनुभवा. संजय छाबरिया सर एव्हरेस्टचे आणि वेट क्लाउड प्रोडक्शन्स. परवा मी असं एका ठिकाणी म्हटलं की वेट क्लाउड म्हणजे ढग, ओला ढग, आणि एव्हरेस्ट, ओला ढग ज्यावेळी एव्हरेस्टला धडकतो त्यावेळी वर्षाव होणार. नक्कीच मनोरंजनाचा वर्षाव होईल. सगळ्यांनी जरूर 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 नक्की बघा गुलकंद. वा 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 वा. सर, तुम्ही महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक आहात आणि गुलकंद सिनेमाचे देखील दिग्दर्शक आहात. आपल्याच शोवर आपल्या फिल्मचं प्रमोशन करताना काय भावना आहेत मनात आणि गुलकंद विषयी काय काय सांगाल? छान वाटतंय आपल्याच सिनेमाचं प्रमोशन आपल्याच स्टेजवर. आणि खरं म्हणजे मला विशेष गंमत याची वाटते की सचिन आणि मी आम्ही गेले 25 वर्षाचे मित्र आहोत, 25 वर्षापासूनचे. आणि अत्यंत सामान्य स्थितीत आम्ही भेटलो. त्यावेळी कधी असं स्वप्न पाहिलं नव्हतं की एक प्रोडक्शन हाऊस असेल, त्याच्यातनं
इतकं महाराष्ट्राला भुरळ पाडणारं एक काहीतरी घडेल आपल्याकडनं हास्य जत्रेसारखं आणि एक मनासारखा सिनेमा करायला मिळेल हे काही डोक्यात नव्हतं आणि ते सगळं ओघाओघात कामाच्या गडबडीत इतकं पटकन झालं आहे 25 वर्षात की त्याची गंमत फार वाटते आज. आणि एक चांगली कलाकृती आमच्याकडनं घडली आहे असं आम्हाला वाटतं. अर्थात आपलं अपत्य आपल्याला प्रिय असतं तर प्रेक्षक ठरवतील ते, पण एक छान गुलकंद खरंच जमून आला आहे. चांगलं एक म्युझिकल ट्रीट आहे, चांगली एक इमोशनल ट्रीट आहे, एक हलकी फुलकी फॅमिली स्टोरी आहे ती. समीर चौगुले 900 भागात ज्या पद्धतीनं तुम्ही पाहिला आहे त्याच्याही पेक्षा वेगळा आणि मोहक असा समीर चौगुले तुम्हाला यात पाहायला मिळणार. इशाडे एका वेगळ्या रूपात तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सईला तुम्ही वेगवेगळ्या शेडमध्ये पाहिलेत, पण नीता ढवळे लाजवाब आहे, तुम्ही नक्की बघा. प्रसादचा माने हा 100% आजवर त्याने न साकारलेला माने आहे आणि फार सुरेख टीम जमून आली. त्यामुळे एक सिनेमा बघताना आपल्याला जे अपेक्षित असतं, छान रंजन, थोडेसे डोळे ओलावणं आणि जाताना थोडंसं अंतर्मुख होणं, हे सगळं या सिनेमात आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे की ज्या पद्धतीने आमच्या आतापर्यंतच्या प्रयत्नांना तुम्ही साथ दिली तशीच साथ महाराष्ट्रभर प्रदर्शित होणाऱ्या गुलकंदला द्या. गुलकंद ज्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोचतो आहे, म्हणजे त्याचं प्रमोशन होतं आहे, ते संजय छाबरियासारख्या अत्यंत अनुभवी निर्मात्याने आम्हाला साथ दिल्यामुळे संजयजींचं खूप आभार. आणि नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहणारं आमचं लाडकं चॅनल सोनी मराठी, आमचा प्रिय मित्र अमित फाळके, अजय भाळवणकर सर, ज्यांनी अगदी सुरुवातीलाच ही गोष्ट ऐकली आणि ही करा, आम्ही काय वाटेल ती मदत करू असं ते 2 वर्षापूर्वी ॲश्युअर केलं होतं. आणि आत्ता जे आपले बिझनेस हेड आहेत तुषार शहा सर, त्यांनाही ज्यावेळी आम्ही भेटलो त्यावेळी ते म्हणाले अपना घर का प्रोडक्शन है, तो ये अपना कोलॅबोरेशन है, हम अच्छी तरह से उसे ऑडियन्स तक पहुंचाएंगे. आणि त्यांनी केलेल्या मदतीमुळं आज आपण 3 दिवस याचं प्रमोशन करतो आहे, सोमवार मंगळवार बुधवार. थोडंसं घरचं असल्यामुळे थोडं जास्तीचं आपल्याला त्यांनी दिलं आहे, त्या सगळ्यांचे आभार. गणेश सागडे आपले नेहमी पाठीवरनं हात फिरवतात आणि लढ म्हणतात, त्यांचे आभार. सगळ्यांचे आभार. गुलकंद नक्की बघा. थँक्यू. आणि अतिशय फॅमकॉम सिनेमा आहे हा आणि अतिशय मनावर रुंजी घालणारं संगीत आहे आणि विषय सुद्धा इतका महत्त्वाचा आत्ताच्या घडीला आय थिंक रिलेटेबल पण आहे. खूप जण यावर भाष्य करत नाहीत, परंतु मनातून रिलेट नक्कीच करतील असं मला ट्रेलरवरून वाटतंय. तर खूप उत्सुकता आहे या चित्रपटाविषयी. तर अतिशय उत्तम कथा, संगीत, निर्मिती मूल्य असलेला हा सगळ्या कुटुंबाने एकत्रित बघावा असा हा गुलकंद सिनेमा बनलेला आहे. सबंध महाराष्ट्राला हे कळकळीचं आवाहन. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमावर तुम्ही जितकं प्रेम केलं तितकंच प्रेम गुलकंद या आमच्या सिनेमाला देखील द्या. थँक्यू सो मच टीम अँड विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. मंडळी, हे हास्य पुष्प असंच बहरत राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात, अर्थात पुढील आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.